आज बघा गुरुवार आहे. प्रदोष उपाय सांगितला आहे पंडित मिश्राजींनी. तो सायंकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. 5:30 ते 7:30-8 पर्यंत तुम्ही करू शकता. तुम्हाला सोबत काय घेऊन जायचे मी ते आधी तुम्हाला सांगते. तुम्हाला पूजेचं सामान सगळं न्यायचं आहे. म्हणजे 1 लोटा जल, त्यानंतर उदबत्ती, कापूर, आणखी तुम्ही अक्षदा, फुलं, हे सगळं तुम्हाला जेही पूजेचं भस्म वगैरे लागतं ते सगळं न्यायचं आहे. आता मेन सामग्री जी न्यायची आहे ती काय आहे, 3 बेलपत्र, 1 फुलवात, 1 वात, म्हणजे 1 फुलवात माहिती ना गोल असते ती, आणि 1 वात. 1 फुलवात आणि 1 वात ही एकाच दिव्यामध्ये टाकायची आहे गाईचं तूप टाकून. त्यानंतर तुम्हाला 11 तांदळाचे, अखंड 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. खराब घ्यायचे नाही आहेत, तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आहेत. हे सगळं सामान घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधी जल अर्पण करायचं. तुम्ही जी काही पूजा करायची ती करून घ्यायची आहे. आपली जी रोज आपण पूजा करतो तशी पूजा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे 3 पत्र आपण बेलपत्र नेले होते त्यातला 1 बेलपत्र आपल्याला जो आपला नंदी असतो ना, नंदीच्या पाठीवर जे उंच भाग असतो, ज्याला शिवशक्ती असा भाग म्हटलं जातं, त्याच्यावरती तुम्हाला एक अर्पण करायचं आहे. दुसरा बेलपत्र तुम्हाला शिवलिंगाच्या भोवती असं गोल हस्तकमल असतं, जे पार्वतीचं हस्तकमल असतं, तिथे तुम्हाला अर्पण करायचं. हस्तकमल मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा. आणि तिसरं जे बेलपान आहे ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता हे तिन्ही तुम्हाला अर्पण केल्यानंतर तुम्हाला जो 1 वात आणि 1 फुलवातचा जो तुम्ही तुपाचा दिवा नेला होता, तो तुम्हाला बरोबर नंदी आणि शिवलिंग याच्यामध्ये जो स्पेस असतो ना, म्हणजे जी जागा असते नंदीपासून आपल्या शिवलिंगापर्यंत जी जागा आहे त्या जागेमध्ये तुम्हाला म्हणजे दोघांची आपण म्हणतो बघा ऊर्जा, नंदीची ऊर्जा, शिवलिंगाची ऊर्जा नंदीपर्यंत पोहोचत असते, असा तो जो भाग असतो मधला, त्या मधोमध तुम्हाला एक कुठेही तो दिवा लावायचा आहे. जर तुम्ही तिथे लावू शकत नसाल तर तो दिवा फक्त तुम्ही तिथे स्पर्श करून बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही किंवा मंदिराच्या बाहेर तुम्ही लावू शकता. तर तो दिवा जो आहे तो 1 फुलवात असावी, 1 वात, एकाच दिव्यामध्ये 1 वात आणि 1 फुलवात आणि गाईचं तूप तिथे तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही हे बेलपत्र आणि हा दिवा लावताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे. त्यानंतर ज्या तुम्ही 11 अखंड तांदूळ नेले होते ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. शिवलिंगाच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. बघा, कधीही शिवलिंग आणि नंदीच्या मध्ये जो स्पेस असतो त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं नसतं, कारण त्यांची ऊर्जा जात असते. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये बसायचं नसतं. साईडला तुम्ही बसायचं आहे, किंवा त्या साईड म्हणजे दुसऱ्या साईडला तुम्ही बसू शकता. तर तुम्हाला ते 11 तांदळाचे दाणे हातात घ्यायचे, तुमची इच्छा बोलायची आहे, किंवा ओम नमः शिवाय म्हणत म्हणत तुम्हाला एक तांदळाचा दाणा शिवलिंगावर अर्पण करायचा आहे, किंवा मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून सुद्धा तो दाणा अर्पण करू शकता. 10 वेळा तुम्ही तो दाणा अर्पण, 11व्या वेळा जेव्हा तुम्ही दाणा अर्पण कराल तेव्हा तुम्ही म्हटल्या म्हणजे तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. ते म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे. असा हा उपाय आहे. त्यानंतर तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. कालच्या शिवपुराण कथेमध्ये श्री पंडित प्रदीप मिश्राजींनी हा उपाय सांगितलेला आहे, जो मी आज तुमच्याबरोबर शेअर केला आहे. हा 28 नोव्हेंबर म्हणजे आजच गुरुवारी सायंकाळी तुम्हाला करायचा आहे, किंवा कुठल्याही महिन्यात गुरुवारी प्रदोष आला तर तुम्ही हा उपाय करू शकता.